सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। भारतातील नागरिकत्व कसे, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। पार्ट टू दुसरा भाग। संविधानाचा अभ्यास करताना आपण जेव्हा आर्टिकल्स अनुच्छेद 5 ते 11 वाचतो ना, तर आपण थोडंसं अनालिटिकल, थोडं कॉन्सेप्च्युअल अँगलनी वाचलं पाहिजे। का तर आपल्याला ऑफिसर बनायचे आहे, बाबू बनायचे आहे का नाही, सांगकाम्या बनायचे आहे का नाही, आपल्याला काम सांगायचं आहे। तर सांगायचं आहे तर अक्कल राहिली पाहिजे। तर अक्कल राहण्यासाठी समजलं पाहिजे। तर आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया। काय तर इंडियन सिटीजनशिप जी आहे ती कॉन्स्टिट्यूशनल कॉन्टेक्स्ट मध्ये कशा प्रकारची आहे, काय इंट्रिकेसीस आहेत त्याच्या, एकदम थोडक्यात त्याचं इंट्रो करून देऊ आणि मग हळूहळू याच्या सिक्वेन्स मध्ये सिक्वेल तयार करू आपण व्हिडिओचे आणि मग प्रत्येक टप्प्याला थोडं डिटेल बघू, है ना। कारण ते महत्वाचं आहे। नुसतं वरवर पाहिलं तर काही होत नाही, बाबू बनते। थोडी डेप्थ घेतली तर ऑफिसर बनायची पॉसिबिलिटी वाढते आणि जमला तर बनतेच। ठीक आहे, तर चला पाहून घेऊ। बघा, दोन प्रश्न उपस्थित झाले होते कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली समोर, संविधान सभेसमोर दोन प्रश्न की आता भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचं संविधान आपण बनवतोय कोणाच्या वतीनं, लोकांच्या वतीनं। हा भारत स्वतंत्र झालाय, हा भारत लोकांचा आहे, त्यामुळे लोकांचं राज्य असलं पाहिजे म्हणून लोकांनी निर्माण केलेली संविधान लोकांच्या वतीनं आपण बनवतोय। म्हणजे हु आर सॉव्हरीन, कोण सार्वभौम, लोक, जनता, सिटीजन्स। मग जर नागरिक हे सार्वभौम आहेत, इफ द सिटीजन्स आर सॉव्हरीन, देन द कॉन्सेप्ट ऑफ सिटीजनशिप हॅज टू बी क्लिअर्ड। तो क्लिअर झाला पाहिजे की कुणास नागरिक म्हणावे। मग कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीने म्हणलं आता भारत स्वतंत्र झाला, आता ते संविधान लागू करणार। आपण संविधान लागू केलं तर आपण सर्व, कारण की संविधान कोणाच्या वतीनं बनवत आहोत, भारतीयांच्या वतीनं, भारतीय नागरिकांच्या वतीनं। मग इथले सर्वच्या सर्वच झाले भारतीय नागरिक। पण प्रश्न असा की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अत्यंत क्रिटिकल कंडिशन होती। सोबतच भारताचा इतिहास जो आहे, राजकीय इतिहास, स्वातंत्र्याच्या पूर्वी 100-150 वर्षाचा, त्याच्यामध्ये उथलपुथल होती। मग ते पाहणं गरजेचं आहे। इकडे भारताचं भविष्य आहे, संविधान हे भारताचं भविष्य सांगणार होतं की भारत कसा असावा। तर मग जे भारताचं भविष्य सांगणार आहेत तर त्यांनी हे सुद्धा सांगणं आवश्यक होतं की भविष्यात भारताचा नागरिक राहणार कसा आहे। हे दोन प्रश्न उपस्थित झाले। पहिलं स्वातंत्र्यानंतरची स्थिती, त्यातून प्रश्न उपस्थित झाले संविधान सभेमध्ये, आणि दुसरं भविष्यातील स्थिती, फ्युचर काय प्रॉस्पेक्ट राहणार आहे त्या कॉन्टेक्स्ट मध्ये। आता आपण जर बघितलं तर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं आणि ह्या राज्या कारभारामध्ये वसाहतीचं जे राज्य होतं, कॉलोनियल स्टेट ही कंडिशन होती, त्यामध्ये आधी ब्रिटिशर्स बऱ्याच भारतीयांना भारताबाहेर घेऊन गेले। कशासाठी? मजूर म्हणून, इडेंच्युअर्ड लेबर हे कॉन्सेप्ट ऐकली असेल। आणि ती जी आहे तिथे गेल्यावर तिथे स्ट्राईक झाले। महात्मा गांधीजींची चळवळ तुम्हाला आफ्रिकन चळवळ माहीतच असेल, सांगायची गरज नाही। आता हे तिथे गेले तर मग तिथे त्यांचे पोट्टे झाले, पोट्ट्याचे पोट्टे झाले, 2-3 जनरेशन गेले। पण त्यांचे इकडे वडिलोपार्जित घर आहे, त्यांच्याबद्दल काय? म्हणजेच काय तर वसाहतवाद काळातील ज्यांनी देश त्याग केला, एमिग्रेशन केलं, त्यांच्याबद्दल काय? हा विचार कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये झालाय। आज भारताचं संविधान आम्ही अंमलात आणत आहोत, आजची काय स्थिती। दुसरं, मायग्रेशन झाले आफ्टर पार्टिशन, भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तान, ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान निर्माण झाला। मग हे जे विभाजन झालं, विभाजनाच्या वेळामध्ये काही नागरिक जे आहे, काही सिटीजन जे आहेत ते पाकिस्तानात गेले, पाकिस्तानातले काही भारतात आले, भारतातून काही पाकिस्तानात गेले ना परत आले। आता ही अडचण धुसमूस चालू आहे। म्हणजे हे दोन जे आहे क्रिटिकल कंडिशन्स त्यावेळात होता आणि त्यासाठीच म्हणून पहिल्यांदा विचार करण्यात आला की नागरिकत्व जर आपल्याला निश्चित करायचं आहे
भारतीयांचं. तर ही स्थिती बघणं आवश्यक आहे. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने याच्यावर मस्त चर्वण केलं, जबरदस्त डिबेट झाली. दुसरं असं भविष्यातील स्थिती. भारतीय संविधान हे जे आहे हे लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन आहे, जिवंत संविधान आहे. त्यामुळे त्याने कुठलीही ताठरता कुठेही फालतूची ठेवली नाही. संविधान करताना माहित होतं की भविष्यामधला भारत वेगळा असेल, त्याच्या गरजा वेगळ्या असतील. आणि आज जर संविधान ताठर बनवलं, न बदलणारं बनवलं, आत्ताच सर्व काही लिहून टाकलं, तर भारत आत्ताचाच राहील, भविष्याचा राहणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून भविष्याचा वेध घ्यायचा आहे, तर भविष्यातील नागरिकांचाही वेध घ्यायचा आहे. आणि म्हणून इंडिया इन फ्युचर ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यावर भारताने लोकशाही राज्य, कल्याणकारी राज्य ही संकल्पना अडॉप्ट केली होती. आणि त्याचे फंडामेंटल जर बघितले तर त्याचं फंडामेंटल म्हणजे नागरिक होय. त्याचे फंडामेंटल म्हणजे नागरिक होय. आणि असा नागरिक जो सजग असेल, असा नागरिक जो आपल्या देशावर प्रेम करणारा असेल, आणि असेच सजग प्रेम करणारे नागरिक काय घडवतील, भविष्यातील है ना अशी जिवंत जी आहे डेमोक्रेसी, लोकशाही, ती घडवतील. आणि त्याच्यामुळे विचार करणं आवश्यक होतं. दुसरं असं, भारतीय संस्कृती जी आहे, भारतीय सांस्कृतिक वारसा, कल्चरल हेरिटेज, हे भारतीय संस्कृती जी चा वारसा आहे तो संकुचित नाही आहे. तो अत्यंत मानवी आहे, अत्यंत व्यापक आहे. वसुदेव कुटुंबम. हजारो वर्षापासून भारतामध्ये परकीय आलेत आणि इथलेच होऊन गेलेत. भारत, इंडिया कन्सिडर्ड ॲज अ मेल्टिंग पॉट ऑफ अ कल्चर. काय? मेल्टिंग पॉट ऑफ अ कल्चर. संस्कृतीचा हा मेल्टिंग पॉट आहे. विविध संस्कृत्या इथे नांदलेल्या आहेत, खुल्ल्या फुल्ल्या आहेत, एकत्रित. मग अशा परिस्थितीमध्ये तो वारसा आम्हाला टिकवायचा आहे, इंडियन कल्चरल हेरिटेज, ते टिकवायचं आहे, ते फुलवायचं आहे. हा सुद्धा विचार कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये करण्यात आला. हे दोन प्रश्न, ह्या दोन कंडिशन, ह्या दोन स्थितीच्या आधारावर आपल्याला दिसतंय संविधानाने काय डेटलाईन, एक डेटलाईन डिसाईड केली. आणि त्या डेटलाईनवर दोन एलिमेंट्स निर्माण झाले. पहिला आहे संविधानाच्या आरंभास, है ना, ॲट द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज 26 जानेवारी 1950. संविधान केव्हा लागू झाले? केव्हा? 26 जानेवारी, पूर्णपणे 26 जानेवारी 1950. आणि म्हणून प्रजासत्ताक दिन आपण मनवतो, गणराज्य दिन मनवतो. गणराज्य, गणांचं राज्य, लोकांचं राज्य. खऱ्या अर्थाने आता लोक सॉवरिन झालेत, असं 26 जानेवारी 1950 ला घोषित झालं. मग सॉवरिन झाले तर सॉवरिनिटी जी आहे, सार्वभौमाचा मूल घटक नागरिक आहे. सार्वभौमाचा एक मूल घटक आहे, नागरिक आहे, सिटीजन्स आहेत. आणि त्याच्यामुळे या दिवशी कोण नागरिक, हु आर सिटीजन्स, हे क्लिअर होणं आवश्यक होतं. आणि मग संविधानाने स्वतःच घोषित केलं, सेल्फ डिक्लेअर्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन, की मी सांगतोय की कोणते व्यक्ती हे नागरिक होणार. मग कोणते व्यक्ती म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्ती का? नाही, क्लास ऑफ पर्सन्स. काय? क्लास ऑफ पर्सन्स, व्यक्तींचा गट. कोणत्या व्यक्तींचा गट? म्हणजे वर्गवारी केली. आणि त्या वर्गवारीमध्ये ही वर्गवारी म्हणजे भारताचा नागरिक होईल. बरोबर आहे. मग पहिली कंडिशन सर्वात महत्वाची, की जे भारतात अधिवासित आहेत, जे भारतात अधिवासित आहेत, द पर्सन्स हु आर डोमिसाइल्ड ॲट द कॉमेन्समेंट, लक्षात ठेवा, ॲट द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे 26 जानेवारी 1950. आणि त्याच्यासाठी डेडिकेटेड केले आर्टिकल 5 to 8, 5, 6, 7, 8. मग 4 प्रकार झाले. आणि ह्या 4 प्रकारमध्ये 4 प्रकारचे नागरिक, एक जन्माने, दुसरं पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित, मायग्रेटेड फ्रॉम द पाकिस्तान टू इंडिया, पाकिस्तानातून भारतात पुनर्स्थलांतरित, म्हणजे भारतातून पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानातून पुन्हा भारतात परत आले, रिमायग्रेटेड. आणि इतर देशात जे आधीच
है ना, ब्रिटिशांच्या वेळात आधीच तिथे इतर देशात जाऊन स्थायिक झालेत, पण त्यांची लिंक अँसेस्ट्रल कनेक्शन भारतात आहेत, अशा प्रकारचे 4 जे आहे है ना, 4 बाय बर्थ, मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान और रिमायग्रेट फ्रॉम पाकिस्तान अँड द पीपल्स ऑफ इंडियन ओरिजिन, असे 4 प्रकार जे आहेत हे इथे निश्चित केले. डिटेल याचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, कारण की थोडेसे डिटेलिंग पण आवश्यक आहे. मग हे झालं. आता भविष्याचं काय, व्हॉट अबाउट द फ्युचर. आता तर इथे नागरिक मी घोषित केले, द पर्सन्स हू डीम टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया, हे घोषित केले. पण आता भविष्यात भारतात कोणी येतील, भारतातून कोणी जातील, बरोबर आहे. मग त्या लोकांचं काय, तर मग संविधानाने संसदेला, पार्लमेंटला पॉवर्स दिले. अवेल द पॉवर्स टू द पार्लमेंट ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 11, अनुच्छेद 11 मध्ये अधिकार दिले आणि संसदेला सांगितलं संविधानाने की बाबा तू कायदा बनव. पण कशासाठी? तू कायदा कोणती वर्गवारी नागरिकांची असेल ते नाही. यू कॅनॉट मेक द कॅटेगरी ऑफ पर्सन्स हू डीम टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया. मी बनवलाय, आता तू बोलू नको. यू आर सबऑर्डिनेट, यू आर द क्रिएचर ऑफ मी बनवलाय तुला, तर त्यामुळे तू अक्कल वाटायची नाही. आता मी जेवढं सांगतो तेवढं कर. मग काय, यू कॅन मेक अ ऍक्ट, तू कायदा बनवू शकतो. तर मग म्हणते पार्लमेंट, काय बाबा मी बनवतो. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 बनवून टाकला. आणि याच्या अंतर्गत संसदेला काय अधिकार आहे, तर टू मेक अ लॉ, कायदा बनवायचा. कशासाठी? फॉर ऍक्विजिशन ऑफ सिटीजनशिप. नागरिकत्व कसं बहाल करायचं, कसं संपादित करायचं ते अधिकार. संपादनाचे अधिकाराचा कायदा बनवमान, वर्गवारीचा नाही. क्लिअर झालं. वर्गवारी इकडे संपादितची काय प्रक्रिया राहील, काय प्रोसिजर राहील, काय मार्ग राहतील ते तू सांग, ते कायदे तू बनव. संसदे म्हणते मी बनवतो बाबा. तर संसदेने ऍक्विजिशन सोबत रिमूव्हल म्हणजे लॉस ऑफ सिटीजनशिप असे 2 प्रकारचे कायदे बनवले. ह्या कायद्यामध्ये 2 प्रकार टाकले. एक, तुम्ही नागरिकत्व कसं संपादित करणार, हाऊ अ पर्सन कॅन अक्वायर सिटीजनशिप. आणि दुसरं है ना, इन विच कंडिशन अ पर्सन कॅन लॉस अ सिटीजनशिप ऑफ इंडिया, कसं लॉस करणार. बरोबर आहे. अशा 2 बाबी दिल्या. पहिल्या याच्यात ऍक्विजिशन ऑफ सिटीजनशिप मध्ये मार्ग सांगितला की तू जन्मानं बावा, बाय बर्थ, तू कुळानं बावा, बाय डिसेंट, तुझ्या बापदादा असंत, पंजीकरण रजिस्ट्रेशन अप्लिकेशन कर, आणि नॅचरलायझेशन लगन वगन कर. आणि जर तुझ्या प्रदेश इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटोरी, प्रदेशाचं विलिनीकरण झालं, भारतामध्ये समावेश झाला, तर झाला बाबा तू भारताचा नागरिक. असे किती झाले? 5 प्रकार जे आहेत ते कसे, नागरिक संपादनाचे. नागरिकत्वाचं लॉस गमावणे तर 3 प्रकार आहेत. एक, तो म्हणते ज्या मी जालला जातो इथून, तिच्या घरातून सोडून जाते, तो रिन्युन्सिएशन, त्याग. दुसरा, त्याला लाथ, तिकडे गेलास बापा आता इकडे यायचं नाही, टर्मिनेशन, तिकडे गेलास तर इकडे यायचं नाही. तू दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलास, इथलं नागरिकत्व आपसुकच गायब. आणि तिसरं, जास्त बदमाशी केली तर दिली कशावर लाथ, तुम्हाला माहित आहे, सांगायची गरज नाही. डिप्रावेशन, वंचित, तर त्याग, संपुष्टात येणे आणि वंचित, असे 3 प्रकारे लॉस ऑफ सिटीजनशिप होते. आता हे पण आपण डिटेलमध्ये पाहू, कारण की काय आहे, एक गोष्ट डिटेलमध्ये समजवलं, कारण प्रत्येकाच्या डेट्स आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्यातले आतमधले कॉन्सेप्च्युअल आस्पेक्ट, लिगल आस्पेक्ट ते पण खूप महत्वाचे आहेत. ते बारकाईने समजून घेणं आवश्यक आहे. तर हे इतकं समजलं का? एवढं आधी ह्या व्हिडिओमध्ये चांगल्यानं पाहून घ्या ना. कन्फ्युजन ठेवू नका, कन्फर्म करा स्वतःला. कन्फ्युजन ठेवू नका म्हणजे बाबा कॅटेगरी ऑफ पर्सन्स अँड लॉ टू मेक अ सिटीजनशिप, टू अक्वायर द सिटीजनशिप, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. कोणते अधिकार कोणाला ते क्लिअर झालं. आता नसन झालं तर झूम, पुन्हा वापस रिव्हर्स, गुरगुरगुर आणि पाहून घ्या. ठीक आहे.
बाकी तर तुम्ही अभ्यास करता, त्यामुळे मला काही म्हणायचं नाही, फक्त मी देतो तुम्हाला ऑल द बेस्ट.